नमस्कार मंडळी, नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2024 मध्ये या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली होती. यामध्ये मित्रांनो जवळपास 45,000 प्लस जागेची पदभरती सुरू करण्यात आली होती. याचा या ठिकाणी निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुमची एक लिस्ट लावण्यात आली आहे. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर कट ऑफ किती लागला आहे, प्रत्येक कास्टनुसार कट ऑफ किती लागला आहे. त्याचबरोबर पुढची नियोजन काय असणार आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी चेक करू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्र आपण आज सगळं सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी GDS ऑनलाईन एवढं सर्च करायचं. GDS ऑनलाईन सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट आहे इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन. ह्या वेबसाईटवरती या ठिकाणी यायचं आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी इंडियन पोस्ट GDS online.go.in ह्या वेबसाईटवर आल्यानंतर खाली या ठिकाणी GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जे स्टेटला अप्लाय केला असेल ते सिलेक्ट करून लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटवरती क्लिक करायचं. या ठिकाणी मित्रांनो PDF ओपन होणार आहे. PDF ओपन झाल्यानंतर या ठिकाणी वर तुम्ही पाहू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 म्हणजे या ठिकाणी पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुमचं या ठिकाणी डिव्हिजन आहेत, ऑफिस नेम आहेत, पोस्ट नेम आहेत, त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केला असाल तो, त्याचबरोबर रजिस्टर नंबर आहेत, 10वीला पर्सेंटेज किती आहे आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही कुठल्या सर्कलला तुम्ही देणार आहात त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जो पहिला विद्यार्थी आहे त्याला EWS आहेत 97.83% एवढे मार्क्स आहेत आणि त्याने ब्रँच ऑफिसर म्हणून पोस्ट आहेत आणि बीड डिव्हिजनला त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. जो कोण व्यक्ती असेल त्यांनी या ठिकाणी तुमचा या ठिकाणी रोल नंबर जो आहे तो या ठिकाणी रोल नंबर टाकायचा आहे. जो काही रोल नंबर असेल तुमचा तो या ठिकाणी रोल नंबर टाकून या ठिकाणी नाव सर्च करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ह्या लिस्टमध्ये आला नसाल नाव तर या ठिकाणी अजून काही लिस्ट लागणार आहेत. म्हणजे ही पहिली लिस्ट आहे, दुसरी तिसरी लिस्टसुद्धा या ठिकाणी लागणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी EWS असेल, ओपन असेल, SC ST OBC वेगळ्या कॅटेगरीचं सुद्धा या ठिकाणी मेरिट स्टार्ट टू एंड या ठिकाणी लावण्यात आले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती मेरिट लागला असेल हे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो या पहिल्या पानावरती बघितल्यानंतर शेवला यायचं आहे. शेवला सुद्धा या ठिकाणी कट ऑफ आहे तो या ठिकाणी साधारणतः 95च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ लागलेला या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी कमी जास्त लागलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही ज्या घटकासाठी अप्लाय केला असेल तो जिल्हा घटक या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचा आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर टाकून या ठिकाणी तुमचं नाव आहे का या ठिकाणी तुम्हाला चेकआउट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पोस्ट ऑफिसचा निकाल या ठिकाणी पाहू शकतात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.